ही ताई. या दोन्ही ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बरं, आता हा खेळ जो आहे तो खेळ कसा आहे, त्याचं नाव काय, कसा खेळायचं हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी त्यांच्याबरोबर आपण आता जरा गप्पा मारणार आहोत आणि माहेरपणाबद्दल विचारणार आहोत. चला तर मग. दीपाली ताई, माहेर कुठलं? कोल्हापूर. कोल्हापूरचे का? हो. आणि सासर? मावाखरी. अच्छा, किती वर्ष झालेत लग्नाला? 14 वर्ष झालेली आहे. हो हो, 14 वर्षाचा संसार. भाऊजी कसे? छान आहे. छान आहेत. हो. छान आहेत. स्वभाव कसा आहे भाऊजींचा? थोडा चिडका आहे, थोडा शांत आहे, थोडा मिक्स चिडका आहे. अच्छा, मिक्स आहे. थोडा चिडका आहे. का बरं चिडतात ते? राग येतो लगेच. मग राग आला की तो कसा दूर करतेस तू? काय नाही, आपण शांत बसायचं. ते बोलते तोपर्यंत बोलू द्यायचं त्यांना, आपण शांत आणि बसायचं. मग एकदा का ते शांत झाले मग सांगायचं असं नाही, बरोबर होतं हे. अच्छा, संसार म्हटल्यानंतर असं असायलाच पाहिजे ना. हा एक चिडलाय तर एकाने शांतच राहायचं असतं. असाच असतो संसार, पुढे न्यायचा असतो. पण मग तू रागवते का कधी? कधी कधी. हा, मग बरं, माहेरी कुठल्या नावाने हात मारतात तुला? दीपाली. दीपाली. आणि भाऊजी? ते काहीच नाहीत बोलत. काहीच बोलत नाही? असेल काय ते नाव असणार, तू सांगत नाही सामान. नाही नाही. बरं ठीक आहे, हरकत नाही. कोण कोण असतं माहेरी? आई वडील भाऊ बहीण. लहानपणी असताना कधी असं आई बाबांचा मार खाल्लाय का? आईनं मारलं होतं एकदा. हा, मग तेच आम्हाला तेच ऐकायचंय. काय केलं होतंस तू? का आईने मारलं तुला? एक वस्तू दुसऱ्या मुलीने आणली होती, आईला वाटलं मीच आणली म्हणून मारलं होतं. परत दोघी पण रडत बसलो. आईला वाईट वाटलं मी का मारलं, आणि मी रडत होते मला मारलं म्हणून. आपल्या आईला ते दुःख होत असणार, कारण ती इतकेच लहानपणापासून संस्कार करत आलेले असतात दोघेही आपल्यावरती. जरा काही चुकीचं आपलं मुलं वागलं की वाईट वाटत असतं. हो. पण आज या माध्यमातून काय तू सांगशील आईला बाबांना? काय सांगू असं वाटतं? आई नाना, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. पाणी आलं लगेच आठवणी. लांब आहे ना, जायला मिळत नाही सारखं सारखं. हरकत नाही ताई, अजिबात सॉरी म्हणायची गरज नाहीये. लांब असल्यामुळे जायला मिळत नाही. फोन होतो दिवसात? हो, सारखं असतं. सारखं असतं. पण आता जेव्हा ही आई आणि बाबा हा भाग बघतील आपल्या 16 सख्यांचा, खूप खुश होतील ते. लगेच फोन येईल तुला. कसं वाटतंय आज मनातलं मोकळं होईल? खूप छान वाटतंय. छान वाटतंय नक्की. एक छानसं स्माईल द्या आता मस्त पैकी. ओ हो, क्या बात आहे. भाऊजी पण बघणार आहे. हां हां, व्हेरी गुड. ताई, नाव सांग तुझं? वर्षा दिनेश गायकवाड. वर्षा ताई. माहेर कुठलं? वाखरी. माहेर वाखरी. आणि सासर? वाखरी. माहेर वाखरी, सासर पण वाखरी. लव्ह मॅरेज आहे की नाही? मला माहिती आहे ना, आपण बरोबर ओळखतो. हा, कसं काय जमलं? आईच्या मामाचं मुलं. लय लांबचं. आईच्या मामाचा. पण कसं काय, म्हणजे त्यांच्याकडनं आलं होतं स्थळ की तुम्हीच आपलं जुळवलं, तुम्हीच पसंती दाखवली एकमेकांना? त्यांच्याकडनं पण आलतं आणि आमचं पण अगोदरच होतं. तुमच्यावर अगोदरच होतं. हां. आणि आता किती वर्ष झालीत लग्नाला? 5 वर्ष. 5 वर्ष झालेली आहेत. कसं वाटतंय 5 वर्ष लग्नाला झालेली आहेत? छान वाटतंय. छान वाटतंय. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे. पण मग अशी आईची कधी येते आठवण सासरी असताना? आई वडिलांची जागा कोणच घेऊ शकत नाही. ती वाईट प्रसंगात आई वडिलाशिवाय कोणच नसते. किती जरी दुसरी माणसं असली तरी आई वडिलाची जागा कोण घेऊ शकत नाही. कारण मी हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये होती, त्यावेळेस आई वडीलच माझ्याजवळ म्हणजे होते सेवा करायला, हे असं बघायला. जगात आई वडिलाशिवाय कोण नसतं. नक्कीच नक्कीच. आईबाबांशिवाय पर्याय नसतो. काय सांगशील आज या माध्यमातून मग आईना आणि बाबांना काय सांगशील? हीच त्यांनी काळजी घ्यावं, आता व्यवस्थित राहावं निवांत. त्यांनी भरपूर कष्ट केलेत वडिलांनी.